चिकनी चिकनी पतली कमर ऐसे ना हिला. हो ना पुढे गेले काम खाड्याचे तळून झालेले मित्रांनो, बघूया आपण टेस्ट पण करू. आज पण लहान पोरं नाही आले आणि प्रतीक्षा पण नाही आली आज. उद्या येऊ शकतो शक्यता. घरात खूप घाण झालेली, हे सगळा पसारा झालेला आहे. इथं लॅपटॉप ठेवलेले, हे पूर्ण पसारा झालेला आहे इथं. आज मी हा पूर्ण पसारा आवरणार आहे. बायको गेली माहेरी, पण मला साफसफाई करायला लागून राहिली आता. घरात भरपूर पसारा झाला होता, त्याच्यामुळं आता हे बघा वल्ला कपडा करून आणला आहे. इथं फ्रीज का बरं घेतलं का, मी एकदा फॅन लावून राहिलो, फॅनचे पाते तिकडे धुवून ठेवली. मित्रांनो फ्रीज पुसून वगैरे ठेवलं आहे आणि थोडंसं इथं साफसफाई करून घेतलेली आणि फॅन पण पाते फिट करून घेतलेली, घाण काढून घेतलेली. तर फॅन चालू करून पाहू आपल्या स्पीड बघा किती येतो. पहिले स्पीड कमी होता, आता स्पीड बघा किती, एकदम जोरात चालत. स्पीड एकदम जबरदस्त वाढ. पहिले धुळवत त्याच्यावर तर फुल एकदम स्लोमध्ये चालायचं. आता बघा किती जोरात चालू, मस्त थंड हवा गेली. सध्या भूक लागली आणि मी आणलेला आहे पंजाबी तडका आणि बालाजी वेफर्स. मग शिकणारी मी शिंद्याला गेलो होतो बाजार आणायला, तर मी शेंगदाणे आणले. नाणीने जिरे बॉटर घेतली, पण नाणीला नाही आवडली, मला देऊन टाकली नाणीने. मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहे 7. तुम्ही बघू शकता आसमान एकदम असं मोकळं आहे. आणायचं आहे का? 1 किलो सांगेल मी तिला, आणि खोबरं आणि छटा 1 किलो एवढे ते 50 रुपये देईल तिच्याकडे पैसे. हां ये तुला जर दिसली म्याव म्याव ग म्याव म्याव. चिकनी चिकनी पतली कमर ऐसे ना हिला. अच्छा तू गेली पळून गाडा ऐकून. हो ना पुढे गेले ते काम खाड्याचे खाड्याशी पण कुठं गावाचं नाव सांगा ना. खाडे माझ्या मित्राला थोडी माहिती खाडे जाखोरीच्या खाड्यांच्या इकडे जाईल लोक. आता ही जाखोरी कुठं आली काय? काय दत्त मंदिर हिंगण येड्या बशी का? हिंगण येड्या पैसे नाही, ब्राह्मणवाड्याच्या खाली अंग दत्त मंदिर. हा हा मला वाटलं कुठं तर असं जाखोरी. नाही ही आपली जाखोरी का येत का? ही जाखोरी नाही रे, इकडे दत्त मंदिर ब्राह्मणवाड्याच्या खाली अंग. तिकडं कुठं जाखोरी आली? इकडे जाखोरी. इकडं जाखोरी, इकडं ब्राह्मणवाड्याच्या खाली अंग दत्त मंदिर. तुम्ही तर म्हणे जाखोरीच गेलो होत. नाही जाखोरीचं ते खंडू नाही का आपलं, खंडू खाडे ते पार सोनगिरी रोडला आहे. मग इकडे दत्त मंदिर आहे. मग आज किती कमावले? किती काम? आज काय 2000. 2000 रुपये. मग बाप, 2000 रुपये कमावले. मला करायला मित्रांनो आमच्या घरी आज चिकन टिक्का बनणार आहे. आज पूर्ण चिकन टिक्क्याची रेसिपी दाखवणार तुम्हाला. हे बघा ही येळी आहे. एवढं चिकन घेतलं आहे आणि चिकनचं मटण पण चालू आहे, आमचं भाजी चालू आहे. हे चिकन शिजवून घेतलेलं आहे, पिवळ्या ह्याच्यात पिवळं गेलं आहे. कोथिंबीर कापून डायरेक्ट चिकनमध्ये टाकून दिली. आता चिकन टिक्का पोळी घेतली, ही डायरेक्ट टाकायची का? डायरेक्ट टाकायची, त्याच्यात मिक्सर करून घ्यायची. बघा मित्रांनो पहिलं चिकन घेतलं, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली, त्याच्यानंतर चिकन टिक्का टाकला आणि त्याच्यावर हा रवा टाकला आहे. 50 ग्रॅम रवा टाकला आहे आणि अंडं फोडून राहिलो, अंडं त्याच्यात टाकतोय. तर सगळं मिक्सर करून राहिली. पण चालू आहे इकडं आमचं. एक साईडला भात पण टाकणार आहे. पूर्ण व्यवस्थित एकदम मिक्सर करून द्यायचं आहे त्याला. एकदम साधी सोपी रेसिपी मित्रांनो. पहिले चिकन उकडून घ्यायचं आणि टाकायचं याच्यामध्ये. कोथिंबीर घ्यायची आणि आपला चिकन टिक्का मसाला राहतो, चिकन टिक्का मसाला टाकायचा. ही किती रुपयाला आणली का? 20 रुपयाला. 30 रुपयाची पोळी भेटती मार्केटमध्ये, कुठं पण याच्यामध्ये भेटून जाईल. आणि त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर रवा टाकायचा, बस एवढंच टाकायचं त्याच्यामध्ये, दुसरं काही नाही टाकायचं. आणि तेल घ्यायचं त्याच्यामध्ये तळायचं आहे आपल्याला. आता बघूया किती वेळ तरी. ती 15 मिनटं ठेवलं आहे असं सुकण्यासाठी.
तेल टाकायच्या आधी आम्ही कढई तापवून घेतो पहिले, कारण की धुतलेली पाणी पूर्ण यावर आलं. आता तेल टाकणार आहे नाणी. पहिल्यांदाच टाकलं का मित्रांनो? फर्स्ट टाइम रवा टाकलेला आहे, बघू आपण काय होतं काय नाही. तर याची प्रोसेस पण वेगळी पण आहे आणि अशी पण आहे. याच्या आधी आम्ही त्याच्यामध्ये लसूण कांदा काय ते टाकायचो का, आलं लसूण कांदा काय ते असेल ते मसाला टाकायचो. पण आता सध्या आपली साधं सिंपल बनवून राहिलो आपण. तर तेल तापायची वाट बघू राहिलं. हां, तेल झालं आहे गरम. घ्यायला पाहिजे एक लेग पीस. मित्रांनो भाऊ कोल्हारला गेला आहे, तर त्यांनी व्हिडिओ पाहिले सकाळी, तर त्याच्या तोंडाला पाणी यायला बसलं. मशीन मी असल्यावर नाही केलं आणि मी इकडं कोल्हारला आल्यावर केलं चिकन. ते चिटकून राहिलं त्याच्यामुळं खाली वरती करायला लागतं, कारण की ते कढईला चिटकून गेल्यावर जळू शकतं. तळून झालेलं आहे मित्रांनो, बघूया आपण टेस्ट पण करू. तोपर्यंत अजून बाकीचं पण राहिले मित्रांनो, बाकीचं राहिलेलं तळलेलं. तर आपण याला टेस्ट करून बघूया. मस्त झालं. तर मित्रांनो घरी ट्राय करून बघा तुम्ही पण, मला तर मस्त लागलं हे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.